नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी आपण मार्गदर्शन करत आहोत. पोलीस भरती, शिक्षक भरती, TET परीक्षा, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी उपयुक्त आहे मराठी व्याकरण. आणि या मराठी व्याकरणामधील शब्दांच्या जाती आहेत, त्यांचे सविस्तर आपण माहिती घेणार आहोत. त्यातील पहिली शब्दाची जात आहे नाम. त्या नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार कोणते आहेत याचे सविस्तर उदाहरणांसह आपण पाहणार आहोत. आता नाम आणि नामाचे प्रकार पाहणार आहोत. नाम म्हणजे काय? व्यक्ती किंवा वस्तू किंवा पदार्थ किंवा प्राणी यांना जे दिलेले नाव असते त्यांना नाम असे म्हणतात, किंवा त्यांना प्राप्त झालेले नाव असते त्यांना नाम म्हणतात. आता उदाहरणार्थ राम, आता व्यक्ती आहे. फूल गुलाब, फळ आंबा, प्राणी वाघ, पक्षी चिमणी. म्हणजे व्यक्ती हे नाव आहे आणि राम हे सुद्धा नाव आहे. फूल हे नाम आहे आणि गुलाब हे सुद्धा नाम आहे. आता आपण नामाचे प्रकार पाहूया. सामान्य नाम. आता सामान्य नामामध्ये काय येतं? एकाच जातीच्या पदार्थामधील समान गुणधर्म आणि त्यानुसार त्याला प्राप्त झालेलं नाव म्हणजे नाम होय. तर एकाच जातीचे पदार्थ आणि त्यांचे समान गुणधर्म म्हणजे काय पाहूया आपण. आता एक फूल उदाहरण घेऊया. तर फूल म्हटल्यानंतर जगातील सर्व फुले आपल्या डोळ्यासमोर दिसतात. म्हणजे फूल हे एका विशिष्ट जातीच्या समान गुणधर्मामुळे पडलेले नाव आहे, म्हणून त्याला नाव असं म्हणायचं. आणि अशा नावाला सामान्य नाम म्हणायचं. जसं प्राणीसुद्धा तसंच आहे. मग अशी कोणती उदाहरणं आहेत अधिक पाहूया आपण. फुलं, फळं, जगातील सगळी फळं आपल्याला समोर दिसतात, म्हणजे त्यांचे समान गुणधर्म आहेत म्हणून. तसेच पक्षी, प्राणी, झाड, नदी, संघ, समुद्र, डोंगर, मुलगा, मुलगी, सोने चांदी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व धातू, वाघ, चिमणी, हे सर्व उदाहरणं जी आहेत ती सामान्य नामाची उदाहरणे आहेत. आता सामान्य नाम पाहिल्यानंतर आपण नामाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे विशेष नाम. आता वस्तूला किंवा पदार्थाला विशिष्ट नावाने संबोधले जाते. जर त्याला नावच दिले नाही तर मग गोंधळ निर्माण होईल, म्हणून विशिष्ट नाव त्याला प्राप्त होतं किंवा दिलं जातं, त्याला विशेष नाम म्हणायचं. म्हणजे जाणीवपूर्वक ठेवलेल्या नावाला विशेष नाम म्हणायचं. आता आपण काही उदाहरणं पाहूया, म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नाम यातला फरक आपल्याला स्पष्ट होईल. आता व्यक्ती कोण आहे? तर मुलगी. तिला आपण नाव ठेवलं आस्था, म्हणजे मुलगी हे सामान्य नाम झालं, व्यक्ती हे सामान्य नाम झालं, आणि तिला आपण नाव ठेवलं ते नाव म्हणजे आस्था, हे विशेष नाम आहे. पर्वत हे सामान्य नाम झालं, पर्वताला आपण नाव ठेवलं ओळखण्यासाठी सह्याद्री, हे विशेष नाम झालं. समुद्र हे सामान्य नाम, तो समुद्र ओळखण्यासाठी त्याचं नाव ठेवलं अरबी. नदीला वेगवेगळ्या प्रकारची नावं दिली जातात, प्रत्येक नदीला वेगळे नाव आहे, ती ठेवलेली नावं आहेत त्यांना विशेष नामं म्हणतात, जसे गंगा. त्याचप्रमाणे देश भारत, राज्य सामान्य नाम महाराष्ट्र, विशेष नाम. सिंह सामान्य नाम, सिंहाला आपण एखाद्या ओळखीसाठी नाव ठेवलं सोन्या तर ते विशेष नाम झालं. तारा हे सामान्य नाम, ताऱ्याला ओळखण्यासाठी आपण नाव ठेवलं सूर्य, हे विशेष नाम झालं. आता काही असे आहेत की काल्पनिक गोष्टी आहेत, त्यांना विशेष नामं संबोधायचं. म्हणजे स्वर्ग हे काल्पनिक गोष्ट आहे तर ते विशेष नाम आहे. नरक विशेष नाम आहे. अप्सरा विशेष नाम आहे. आता अप्सरांची नावं असतील तर ती काय विशेष नाम, रंभा, मेनका वगैरे, ती सुद्धा विशेष नाम आहेत. पण अप्सरासुद्धा विशेष नाम आहे, हे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी आपण सामान्य नाम आणि विशेष नाम यांचं बोध तुम्हाला निश्चित झालेला आहे. आता भाववाचक नाम आणि धातुसाधित नाम हे कसे ओळखायचे ते आपण पाहणार आहोत. आता आपण तिसरा प्रकार नामाचा पाहणार आहोत, भाववाचक नाम.
भाववाचक नाम म्हणजे व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी यांच्यातील जेव्हा गुणांचा बोध होतो एखाद्या शब्दानं, त्या शब्दांना भाववाचक नाम असं म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, नाम किंवा विशेषणांना त्व, य, पण, पणा, की, आई, ई, ता, गिरी, वा असे प्रत्यय लागतात आणि भाववाचक नामे तयार होतात. उदाहरणार्थ बघा, धीर, धैर्य, शूर विशेषण झालं, शौर्य, त्यापासून भाववाचक नाम, चांगला, चांगुलपणा हे भाववाचक नाम, नवलपासून नवलाई हे भाववाचक नाम, भाऊपासून भावकी हे भाववाचक नाम. तसं गाव, गावकी, गोड, गोडवा, गोडी, मनुष्य, मनुष्यत्व, व्यक्ती, व्यक्तित्व, गुलामपासून गुलामगिरी, चोरापासून चोरी आणि याशिवाय गुण, भाव किंवा दर्शवणारे शब्द म्हणजे आनंद, दुःख, हास्य, करुणा, नृत्य ही सुद्धा भाववाचक नामे आहेत. आता य प्रत्यय लागल्यामुळं भाववाचक नामं कशी तयार होतात बघा. सौंदर्य म्हणजे सुंदरचं सौंदर्य झालं, गांभीर्य, गंभीरचं गांभीर्य, य प्रत्यय लागला. त्व पाहून बघा, शत्रुत्व, मित्रत्व, पण प्रत्यय लागल्यामुळं शहाणपण किंवा शहाणपणा, की प्रत्यय लागल्यामुळे भिक्षुकी, माणुसकी, गावकी वगैरे शब्द. गिरी प्रत्यय लागल्यामुळे सावधगिरी, फसवेगिरी. आई हा शब्द प्रत्यय लागल्यामुळे महागपासून महागाई, धीटपासून धिठाई. वा प्रत्यय लागल्यामुळे गार, गारवा, ओला, ओलावा अशा प्रकारे भाववाचक नामे तयार होतात. यानंतर आपण नामाचा चौथा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे धातुसाधिते किंवा धातुसाधित नाम. नामाचा शेवटचा प्रकार म्हणजे धातुसाधित नाम. म्हणजे धातूपासून नाम जेव्हा बनतं त्याला धातुसाधित नाम म्हणतात. आता उदाहरणार्थ हस या धातूपासून हसणे, खेळपासून खेळणे, बागडपासून बागडणे, रुसपासून रुसणे, चालपासून चालणे, पळपासून पळणे अशा प्रकारे धातुसाधित नामे बनलेली आहेत. आता या ठिकाणी काही वाक्य पाहूया आपण. हसपासून हसणे कसं आले बघा. हसणे हा एक उत्तम व्यायाम आहे. या वाक्यातील हसणे हे धातुसाधित नाम आहे, कारण नाम म्हणून या वाक्यात ते आलेलं आहे आणि धातूपासून बनलेलं आहे म्हणून त्याला धातुसाधित नाम म्हणतात. सारखे रडणे बरे नव्हे म्हणजे रडणे हे काय आहे या वाक्यामध्ये नाम म्हणून आलेलं आहे आणि ते धातूपासून बनलेलं आहे म्हणून रडणे हे धातुसाधित नाम आहे. रुसणे हा मुलांचा धर्मच आहे. रुसणे हे धातुसाधित नाम आहे. रोज उगवणे सूर्याचा गुणधर्म आहे. उगवणे हे धातुसाधित नाम आहे. अशा प्रकारे नामाचे 4 प्रकार आपण व्यवस्थित पाहिलेले आहेत. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. तुम्ही हा व्हिडिओ 1, 2, 3 वेळा चांगल्या प्रकारे पहा. नक्कीच नाम व नामाचे प्रकार तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. धन्यवाद.